आजच्या व्हिडिओमध्ये मी स्किन केअर विषयी माहिती घेऊन येणार आहे। जे शेविंग आपण करतो फेस शेविंग बद्दल आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तर त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। एका ताईंनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही स्किन केअर रूटीन बद्दल मला सांगा, म्हणजे व्हिडिओ शेअर करा। तर स्किन केअर मध्ये मी जे काही स्किन केअर करते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं माझं एक रूटीन आहे। त्यामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे की जे आपले फेशियल हेअर्स असतात, ती लव असते आपली, बारीक बारीक जे केस असतात ते केस कुठेतरी आपल्या स्किनच्या ग्लो मध्ये वगैरे अडथळा आणतात। तर ते बारीक बारीक केस जे असतात त्यामुळे आपला लुक परफेक्ट दिसत नाही, किंवा आपल्याला कोणत्या फंक्शनला जायचं असेल आणि जर मेकअप करायचा असेल तर परफेक्ट मेकअप आपला ब्लेंड होत नाही त्या बारीक बारीक केसांमुळे। तर सगळेजण, सगळ्या लेडीज फेस शेविंग करतात, काही नाही करत। तर काहींना खूप भीती असते की फेस शेविंग केल्यानंतर माझी स्किनला, म्हणजे जे बारीक केस आहेत ते जास्त जाड तर येणार नाही, पुरुषांसारखी दाढी वगैरे तर मला येणार नाही, अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच शंका सर्वांच्या मनात असतात। त्याचप्रमाणे माझ्या पण मनात होती सुरुवातीला। जे बारीक बारीक केस आहेत आता सध्या, ते अजून जास्त मला जाड वगैरे, पुरुषांसारखी जाड दाढी वगैरे तर येणार नाही ना, अशा बऱ्याच शंका मला पण येत होत्या। पण मी यूट्यूबलाच सर्वात आधी सर्च केलं होतं। म्हणजे आपल्याला कोणताही काही अडचण आली तर आपण यूट्यूबला सर्च करतो की याच्यावर काय सोल्युशन आहे। काही वर्षांपूर्वी मला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पीसीओडीचा प्रॉब्लेम झाला होता, आणि त्यावेळेला मी खूप वेट गेन केलं होतं। आणि पीसीओडी मध्ये काय होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला खूप फेशियल हेअर्स यायला सुरुवात होते, आणि मला त्यावेळेला भरपूर ह्या बाजूला इथे आणि इथे असे भरपूर केस यायला लागले होते, आणि चीनला सुद्धा केस येत होते। तर हा सगळा प्रॉब्लेम हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होत होता। तर मला त्यावेळेला काहीच सुचत नव्हतं। मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी, म्हणजे माझ्या गायनेकने मला सजेस्ट केलं की तू फेशियल हेअर रिमूव्हल क्रीम म्हणून वापरू नकोस, किंवा फेशियल वॅक्स करू नको। कारण फेशियल वॅक्स जर आपण केलं तर आपण पार्लरमध्ये जातो आणि आपण त्या ब्युटिशियनला सांगतो की मला फेशियल वॅक्सिंग करायचंय, ते लोक करून पण देतात, त्यांचं शेवटी ते काम आहे, तुम्ही जे सांगणार ते लोक करणार। पण हॉट वॅक्स जेव्हा आपण इथे स्किनला लावतो, आपली ही स्किन, फेशियल जी स्किन आहे, चेहऱ्याची स्किन, ही खूप अत्यंत नाजूक असते। म्हणजे आपल्या हातांच्या स्किनपेक्षा 3 पट नाजूक आपल्या चेहऱ्याची स्किन असते। मग जेव्हा आपण हॉट वॅक्स इकडे लावतो तेव्हा आपली ही स्किन आहे ना, याची इलास्टिसिटी कमी होऊन जाते। म्हणजे जसं आपण करत जातो वॅक्सिंग, तसं आपली स्किन आपली डॅमेज होऊ शकते, किंवा स्किन आपली लूज पडू शकते। जर कमी वयात सुरुवात केली तर 40 येता येतं तर खूपच काही लोकांना स्किनचे सॅगिंगचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो। तर म्हणून हॉट वॅक्स म्हणजे बिग नो आहे हॉट वॅक्ससाठी माझ्याकडून। तर मी एकदा केलंही होतं हॉट वॅक्स, जेव्हा मला काही समजत नव्हतं, म्हणजे साधारण 4-5 वर्षापूर्वी मी केलं होतं। पण ते करताना तिने इतकं जोरात ब्युटिशियनने खेचलं होतं की ही सगळी स्किन, मला असं वाटत होतं इन्स्टंट लूज पडल्यासारखी मला जाणवायला लागली, आणि खूप रेडनेस वगैरे पण खूप झाला होता। तर मी त्यानंतर आयसिंग वगैरे केलं, पण तरी रेडनेस जायला मला साधारणतः 4-5 तास लागले। तर हा प्रॉब्लेम होतो फेशियल हेअरचं जर आपण वॅक्सिंग, हॉट वॅक्स केलं तर। कोल्ड वॅक्स सुद्धा बॅड ऑप्शनच आहे, तर कोल्ड वॅक्स सुद्धा कोणी करूच नाही। तर तिसरा ऑप्शन उरतो तो म्हणजे आपण फेशियल रेझर यूज करतो। तर फेशियल रेझर हे पुरुषांचे जे रेझर असतात त्याचप्रमाणे आपल्या लेडीजसाठी स्पेशल रेझर्स मिळतात। रेझर खूप प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण चांगल्या क्वालिटीचे रेझर जे असतात आणि जे स्पेशली लेडीजसाठी बनलेले असतात तेच रेझर आपण यूज करायला हवे। तर मी हे वाला रेझर यूज करते। आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला नाव उलट दिसेल, पण मी ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। हे मी Amazonवरून मागवलं होतं, आणि याच्यामध्ये 3 ब्लेड्स मिळतात। तर अशा प्रकारचं हे रेझर आहे, याच्यामध्ये तुम्हाला 3 ब्लेड मिळून जातात। म्हणजे असे अजून 2 आहेत, 2 मी यूज केले, हे थर्ड वाला तिसऱ्या नंबरचं आहे। याला अशा प्रकारे झाकण असतं, आणि अशा प्रकारे याला छान अशी ग्रिप आहे की आपण एकदम इझिली फेशियल असे हेअर्स असे रिमूव्ह करू शकतो। आणि ह्याला दोन्ही बाजूला आहे, म्हणजे इकडून सुद्धा एक ऑप्शन आहे, आणि इथून जर असं छोटंवालं ब्लेड आहे। तर हे छोटंवालं जे ब्लेड आहे
हे छोटंवालं ब्लेड जे आहे ते आपल्याला आयब्रोज वगैरे ट्रिम करण्यासाठी आपण यूज करू शकतो। तर अशा प्रकारचे 2 ब्लेड्स याच्यामध्ये अवेलेबल आहे। तर हे अतिशय छान आहे, मला याचा रिझल्ट खूप आवडला। कारण ह्याला जे काही आता मी मागे एक रेझर आणलं होतं, आय थिंक टिंकल रेझर म्हणून त्याचं नाव होतं, मी ते सुद्धा फ्लिपकार्टवर ऑनलाईन मागवलं होतं, पण त्याच्यामुळे मला इथे कट्स लागले होते। तर हे तसं नाहीये, ह्याला छान ग्रीप आहे, ह्याला पकडायलाही आपण इझिली असं आपण रिमूव्ह करू शकतो हेअर्स। आणि ह्याला खूप जास्त अशी धार नाहीये, म्हणजे जशी रक्त वगैरे येईल अशी धार नाहीये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना यूज करताना नेहमी 45 डिग्री अँगल मध्येच आपल्याला असं करायचं आहे, म्हणजे अशा उलट्या बाजूला आपण खालून वरच्या दिशेने आपण करणार नाही आहोत रिमूव्हल। अशा प्रकारे आपण वरून खाली असं यूज करणार आहोत। हे असं थोडंसं उभं पकडायचं आहे आणि मग खाली अशा प्रकारे यूज करायचं आहे। तर असं हे रेझर आहे आणि हे खूप युजफुल आहे। तर तुम्ही सुद्धा वापरा आणि मला कमेंट करून सांगा की कसं आहे। तर मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते की मी कशा प्रकारे माझं फेशियल हेअर्स रिमूव्हल केले, तर ते आता मी तुम्हाला दाखवते। हेअर रिमूव्हिंग करण्याआधी आपल्याला फेसला मॉइश्चराईज करणं फार महत्त्वाचं असतं। त्यासाठी मी इथे ॲलोवेरा जेल वापरत आहे। जर तुमच्याकडे कोणतं चांगलं ऑइल असेल फेशियल किंवा सिरम असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, पण मी कोणतंही सिरम वापरत नाही, म्हणून मी इथे माझ्याकडे जे ॲलोवेरा जेल आहे पतंजलीचं ते सगळ्यात बेस्ट वाटतं मला। तर ते ॲलोवेरा जेल मी व्यवस्थित लावून घेत आहे आणि थोडासा मसाज करत आहे माझ्या स्किनचा। त्यानंतर मी अगदी छोटे छोट्या स्ट्रोकने आपण सुरुवात करायची आहे केस काढायला। आणि तुम्ही बघू शकता की वरून खालच्या दिशेने मी केस काढत आहे। तर असे छोटे छोटे स्ट्रोकने काढायचे आहे, जास्त घाई करायची नाही आहे, कारण कधी कधी घाईमध्ये चुकून नको त्या ठिकाणी पण कट लागू शकतो किंवा आयब्रोजच्या वरती फोरहेड करताना फार जपून करायचे आहे, चुकून आयब्रोजला कट लागला नाही पाहिजे। ही अतिशय सोपी, क्विक आणि पेनलेस मेथड आहे हेअर रिमूव्हिंगची, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि हे अशा प्रकारे हेअर रिमूव्हिंग केल्यानंतर कोणतेही जाड वगैरे केस येत नाही, हे सर्व खोटं आहे। आणि पोकी पोकी जे केस लागतात हाताला तेही काही लागत नाही। तर हेअर रिमूव्हिंग केल्यानंतर आयसिंग नक्की करायचं आहे न विसरता, कारण आयसिंगमुळे आपल्या स्किनला एक प्रकारचा थंडावा मिळतो, स्किन टाईट राहण्यासाठी आणि रिजेन्युएट होण्यासाठी मदत होते। तर आयसिंगसुद्धा करायचं आहे आणि आयसिंग केल्यावर पुन्हा एकदा मॉइश्चराईज करायचं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की तुम्ही जेव्हा फेशियल रेझर पहिल्यांदा यूज करत असाल तेव्हा नीट आधी तुम्ही ट्युटोरियल बघा, म्हणजे कोणताही व्हिडिओ बघा, माझंच बघा असं म्हणत नाही, कोणताही व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये प्रॉपर दाखवले की फेशियल रेझर यूज कसं करायचं ते आधी बघा आणि मग त्याच्यानंतरच यूज करा, जे लोक पहिल्यांदा यूज करत असतील त्यांनी। आजकाल हॉर्मोनल इम्बॅलन्सचा खूप इश्यू आहे बहुतेक लेडीजला आहे, कारण आपलं लाईफस्टाईल असं झालं आहे की आपण वेळेवर जेवत नाही, वेळेवर झोपत नाही, आपलं प्रॉपर डाएट आपण फॉलो करत नाही, आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपल्याला भरपूर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे। तर ज्या लेडीजला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे भरपूर प्रमाणात फेशियल हेअर्स येतात त्यांनी हे रेझर्स नक्की यूज करून बघा आणि मी सांगितले त्याप्रमाणे यूज करून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल। तर अशा प्रकारे मी माझे फेशियल हेअर रिमूव्ह केले आणि रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल लावायचं आहे 5-10 मिनिटांसाठी आणि त्यानंतर तुम्हाला आयसिंग करायचं आहे स्किनवर, कारण जे काही आपण फेशियलचे हेअर्स वगैरे काढलेले असतात त्यांना थोडासा आपण मॉइश्चराईज करणं गरजेचं असतं। फेशियल हेअर काढल्यानंतर आपल्या स्किनला आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा दोन्ही वेळेला आपण मॉइश्चराईज करायचं असतं। आणि काही गोष्टींची काळजी घ्यायची असते, ते म्हणजे आपण फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर लगेच कोणते हार्श केमिकल सारखे प्रोडक्ट्स वगैरे स्किनला लावायचे नाही आहे। तुम्ही एकदम जेंटल मॉइश्चरायझर यूज करू शकता। फॉर एक्झाम्पल तुम्ही सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करू शकता, जे एकदम जेंटल आहे, ते मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकतात। आणि साधारण 24 तासासाठी तुम्ही कोणतेही हार्श केमिकल वगैरे असलेले प्रोडक्ट कोणतेच यूज करू नका स्किनवर। स्किन एकदम क्लीन ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट्स यूज करू नका, मेकअपचे प्रोडक्टही यूज करू नका। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्किनची काळजी घेऊ शकता। घरच्या घरी तुम्ही व्यवस्थित कन्व्हिनियंटली तुमच्या वेळेनुसार तुम्ही फेसवरचे केस रिमूव्ह करू शकता। आणि याचा फायदा एक महत्त्वाचा असा होतो की आपण जेव्हा हे फेशियल हेअर रिमूव्ह करतो तेव्हा आपल्या स्किनवरची जी डेड स्किन आहे ती सुद्धा निघून जाते आणि त्यामुळे स्किनवर एक प्रकारचा ग्लो येतो। मी हे यूज केल्यानंतर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरही ग्लो बघू शकता,
खूप फरक पडतो ग्लोमध्ये, कारण आपली जी डेड स्किन सेल्स असतात ते सुद्धा ह्याच्याबरोबर केसांबरोबर निघून जातात आणि एक वेगळाच ग्लो आपल्या स्किनला येतो. त्यानंतर तुम्ही जर कोणत्या फंक्शनला जाणार असाल, म्हणजे उद्या किंवा परवा जर कोणतं फंक्शन असेल तर तुम्ही 2 दिवस आधी हे यूज करू शकता. म्हणजे फंक्शनला जाण्यासाठी तुम्ही एकदम छान ग्लो असा तुमच्या चेहऱ्यावर येतो. आणि तुम्ही जो काही मेकअप यूज करता तो मेकअप बेस एकदम परफेक्ट याच्यावर लागतो. म्हणजे तुम्ही आता बघू शकता मी फक्त बीबी क्रीम लावला आहे तरी सुद्धा किती ग्लो माझ्या स्किनवर दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मेकअपही एकदम परफेक्ट तुमचा दिसतो आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स आपल्या स्वतःमध्ये येतो की की माझा फेस एकदम शायनी आहे, ग्लोईंग आहे, असं आपल्याला स्वतःला फील होतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा फेशियल रेझर्स यूज करणार असाल तेव्हा खूप विचार करून इन्व्हेस्ट करा. परचेस करताना खूप विचार करून परचेस करा. हे फेशियल रेझर एकदम 100% परफेक्ट आहे. मला तरी परफेक्ट वाटलं, कारण मी भरपूर फेशियल रेझर यूज करून बघितले आहेत आणि 1-2 वेळा मला भरपूर ठिकाणी कट सुद्धा लागले आहेत. आपण काय करतो ना, स्वस्त वस्तूंकडे पटकन अट्रॅक्ट होतो. ऍक्च्युली वस्तू किती स्वस्त आहे ते बघण्यापेक्षा ती किती युजफुल आहे ते आपण बघायला पाहिजे. हे थोडेसे कॉस्टली आहेत. कॉस्टली म्हणजे तरी 349चं हे पॅकेट आहे. 349ला याच्यामध्ये 3 ब्लेड्स मिळतात. ते बऱ्यापैकी तुम्हाला यूज करू शकता तुम्ही. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काही सजेशन्स असतील व्हिडिओ बद्दल किंवा माझ्याकडून कोणती माहिती हवी असेल किंवा कोणता कशाच्याही बाबतीत स्किन केअर बद्दल किंवा हेअर केअर बद्दल काही रुटीन हवं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करेल आणि तो व्हिडिओ घेऊन येईल आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करेल मी माझ्यातर्फे, की जेणेकरून तुम्हाला 100% माहिती माझ्या व्हिडिओमधून मिळाली पाहिजे आणि तुम्ही सॅटिस्फाईड झाले पाहिजे. हाच माझा हेतू आहे. तर चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.